नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम। ह्या कार्यक्रमामध्ये दादा इकडे दाखवा, पहिला महापालिका दाखवा दाखवा राष्ट्रीय लोक अदालत आहे इथं। आणि दादा तिकडे बी दाखवा, समोर इकडे दाखवा। आज शनिवारचा दिवस आहे आणि हे आपल्या महापालिकेचे कर्मचारी सगळे काम करायला लागलेत। नेमकं लोक अदालत मध्ये काय आहे काय नाही आपण जाऊन बघूया दादा। आणि नागरिकांसाठी, आपल्या सोलापूरकरांसाठी काय नियोजन केलंय, काय लोक अदालत आहे ते सगळं जाऊन आपण बघणार आहोत। हे कराच्या संदर्भात आहे, जे आपण टॅक्स भरतो त्या संदर्भात सगळंच नियोजन केलेलं आहे। ते आपण जाऊन बघूया कसं कसं काय काय केलंय। या दादा। सोलापूर महानगरपालिका आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं आज सोलापूर महानगरपालिकेच्या आपल्या इंद्रभवन इमारतीच्या प्रांगणामध्ये लोक अदालतीचं आयोजन केलं होतं। या लोक अदालतीमध्ये आपण जवळपास 10,000 लोकांना नोटिसा काढल्या होत्या आणि त्या नोटिसा आपण म्हणजे फिजिकली पण लोकांना पोच केल्या होत्या, सोबत आपण त्या मेसेजद्वारे पण लोकांना कळवल्या होत्या। तर आता या संध्याकाळी आता 5 वाजता आलेल्या आहेत। दिवसभरामध्ये जवळपास आपल्याकडं सध्या तरी 2,000हून अधिक लोकांनी याच्यामध्ये लोक अदालतमध्ये सहभाग घेऊन कराचा भरणा केलेला आहे। अजूनही आपल्याकडे 2 तासाचा वेळ आहे, तरी सर्व शहरवासियांना माझं विनंती आहे की त्यांनी या लोक अदालतीमध्ये सहभाग घ्यावा। या लोक अदालतीमध्ये महानगरपालिकेनं सहभाग घेणाऱ्या लोकांसाठी जो आपण शास्तीची आकारणी करतो त्या शास्तीमध्ये आपण 50% सुटीची आपण सूट देत आहोत। तरी पुन्हा एकदा लोकांना आव्हान आहे की त्यांनी या लोक अदालतीमध्ये सहभाग घेऊन स्वतःचं कर भरून सहकार्य करावं। आतापर्यंत किती वसुली झाली? या वर्षभरामध्ये आपण आतापर्यंत 225 कोटीचा टप्पा आपण गाठलेला आहे आणि आपला प्रयत्न हाच आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये अजून एक 30 कोटीची आपल्याला महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर घालायची आहे। तर आपण जाऊ म्हण बघूया लोक अदालत मध्ये काय काय केलंय, काय काय नियोजन केलेलं आहे। फर्स्ट पासून आपण लास्ट पर्यंत जाऊ म्हण आणि विचारू म्हण काय लोक अदालत मध्ये भूमी मालमत्ता कार्यालयाचं आहे, यांच्याकडे आपण जाऊन विचारू काय कोर्ट आहेत। फक्त काय वसुली झालेली आहे आपण बघू, विचारू। मला सांगा साहेब, काय वसुली झाली आहे आणि किती झाली आहे? खडकांची आकडे त्यांच्याकडे आहे, त्यांनी देते आकडे 2 मिनिट। अंदाजे काय नेमकं आज लोक अदालतचं काय? 544 रुपये चेक आला, धनादेश आलेला आहे आणि रोख एक 7 ते 8 लाख रुपये आहे टोटल। म्हणजे लोक अदालत मध्ये काय आहे? लोक अदालत मध्ये दंडाच्या रकमेमध्ये 50% सवलत आहे, गाड्याच्या भाड्यामध्ये सवलत नाहीये, तर दंडाच्या रकमेमध्ये 50% सवलत आहे। धन्यवाद, एवढंच सांगायचं आहे। अजून आपण जाऊ म्हण आणि विचारू म्हण जे दंडाची रक्कम आहे त्या दंडाच्या रक्कम मध्ये 50% सूट दिलेली आहे। सगळे भूमी मालमत्तेचे आहेत का तुम्ही तुमच्याकडे किती झाले आतापर्यंत वसुली? आमच्याकडे 16,86,000। 16,86,000 16,86,000 झाले यांच्याकडे। यांना विचारू म्हण यांच्याकडे किती वसुली झाली आहे? रविवार पेठेचा आहे, मी आमचा साहेब आहे। हो साहेब, इकडे या। तुमच्याकडे कुठलं पेट आहे? रविवारपेठ, जोशी गल्ली, वडोदरा गल्ली, त्याच्या एकदम गरीब लोक स्थिती थोडा आहे, त्यामुळे त्यांना सांगून मग इथपर्यंत आम्ही आज लोक अदालत या म्हणून सांगितलं। आतापर्यंत 6 लाख रुपये झाले, भरायला लागले लोक थोडा प्रतिसाद द्यायला लागलेत लोक, द्यायला लागले। त्यांना घर जाऊन आम्ही सांगून आलो, नोटीस बद्दल कल्पना दिलो, मग लोक यायला पैसे भरून आणले आणि चेक पण आणलेत काही। रिस्पॉन्स सकाळपासून आता सर्वांकडे पण गर्दी आहे आता तिकडं, आमच्याकडे थोडा म्हणजे हळूहळू लोक आलेले, फोन करून त्यांना बोलावं लागलं, त्यांना या लवकर या म्हणून। बघा, लवकर या म्हणून बोलवा लागलेत आणि टॅक्स भरा म्हणालेत। मला सांगा साहेब, तुमच्याकडे किती झाली आतापर्यंत वसुली?
आपल्या उत्तर सदर बाजार मधला आहे. आतापर्यंत आपल्याला रोख भरणा CFC ला ना इथं धरून 4,21,647 रुपये जमा झाले. किती दिवस चालणार आहे दुकान? आज आज एक दिवस आहे. आज एक दिवस आहे आणि चेकने 4,27,000 रुपये जमा करून घेतलेले आहे. धन्यवाद साहेब. अजून आपण इकडे जाणार आहे. मला सांगा युजर चार्जेस, युजर चार्जेस इतर चार्जेस तेच काही नाही हो सर आम्हाला. मला सांगा युजर चार्जेस यूज केल्यामुळे चार्ज याच्यातली माहिती आहे का तुम्हाला? नाहीये ना सर. तेच माहितीसाठी आले आज लोक अदालत आहे. तोच माहितीसाठी साहेबाकडे आलो. इतर चार्जेस युजर चार्जेस ती काय आहे ते तर आम्हाला तर कळावं. त्याच्यामुळे झालो आज इथे. परत इतर चार्जेस बी जे लावलेले आमच्या पावतीमध्ये 10,000 रुपये ते बी आम्हाला कळलं नाही काय आहे नाही. पण साहेब म्हणू लागलो काय तर तुम्हाला समजून दाखवू मी. हा धन्यवाद. इथल्या हो सर, तुमच्याकडे किती झाली वसुली? किती झाली वसुली? 2,27,396 झाले. 2,27,396 प्रतिसाद द्यायला लोक द्या लागले, थोडे द्या लागले. आपले सोलापूरकर आहेत आणि महापालिकेला प्रतिसाद द्या लागलेत बर का. आपण सोलापूरकरांना प्रतिसाद द्या लागलो. या अजून बघूया. सगळेजण तर नोटा भरपूर मोजा लागलेत. मला सांगा तुमच्याकडे किती झाली वसुली? 3 लाख लोक प्रतिसाद द्या. हो लोक झाले प्रतिसाद द्या लागले. आपली एरिया कुठली आहे? माझी पश्चिम मंगळवारपेठ. पश्चिम मंगळवारपेठ आहे. सगळी सिटी यांच्याकडे. हो धन्यवाद साहेब. तुमच्याकडे किती झाली वसुली? साहेब तुमच्याकडे किती झाली? आता माझ्याकडे तर 2.5 लाखापर्यंत आहे. ऑनलाईन पकडून 10 लाखाच्या लोक प्रतिसाद द्या लागले. द्यायला लोक प्रतिसाद द्या लागलेत. आपले सोलापूरकर प्रतिसाद यांना द्या लागलेत. आपण इकडे जाऊ म्हण. मला सांगा साहेब आतापर्यंत किती वसुली झाली? आतापर्यंत एप्रिल पासून जर बघितलं तर आमचं 5 कोटीपर्यंत झालेलं आहे. आमचं पेड क्रमांक 60 आणि आजच्या लोक अदालत मध्ये रोख चेक ऑनलाईन मिळून 7.5 ते 7 लाखापर्यंत झालेलं आहे. धन्यवाद साहेब. खूप काही चांगली माहिती दिली आहे. साहेब नमस्कार. आपल्याकडे किती वसुली झाली आहे साहेब? प्रतिसाद कसा आहे लोकांचा? चांगलाच मिळाले. 10 लाख रुपये झाले आमचे. 10 लाख झाले साहेबाचा. तिकडे आहे साहेब. ह्यांच्याकडे जाऊ आणि आपल्या सोलापूरकरांना जे युजर चार्जेस आहेत ते माहित आहे का विचारून. मला सांगा युजर चार्जेस काय तुम्हाला माहिती आहे का? युजर चार्जेस सर का मला काहीच माहिती नाही. आता माझे जे वकील लोक मला सांगितले 7/12 किंवा सिटी सर्वे मध्ये किंवा गौसू मध्ये हे मला काहीच माहिती आहे. माझं गौसू मध्ये आहे का सिटी सर्वे मध्ये हे मला माहित नाही. होय. धन्यवाद. युजर चार्जेस अजून कोणत्या लोकांना माहित नाहीये. माझं सिटी सर्वे आहे का किंवा माझं सिटी सर्वे आहे का गौसू आहे हे मला माहित नाही. धन्यवाद. आपण विचारू पण अजून इकडे जाऊ पण. मला सांगा साहेब लोकांची प्रतिसाद कसा आहे? लोकांचं आपल्या सोलापूरकरांचं इथं लोक अदालत मध्ये आहे चांगला प्रतिसाद आहे. तुमचं पेठ कुठलं आहे? माझा 61 पेठ आहे सर. तुमचं पेठ 61 सोलापूर. जुळे सोलापूर. प्रतिसाद द्यालेत लोक. भरा लागलेत. इथं बी भरा लागले. जुळे सोलापूरचे लोक आहेत हे सगळे. कॅमेरा चालू आहे. आपल्याकडं लोकांनी प्रतिसाद कसं द्यायला लागलेत? प्रतिसाद चांगला आहे, व्यवस्थित आहे. उत्पन्न म्हणजे मनपाच्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून संस्थेचं जे 50% लाभ चांगल्याच लोकांनी घेतलेला आहे. धन्यवाद. एवढीच माहिती द्यायची आहे. या इकडं. मला सांगा साहेब आपलं कुठलं पेठ आहे? 66 पेठ. कसं आहे लोकांचे प्रतिसाद? काय रिस्पॉन्स आहे चांगला. आमचे सोलापूरकर तुम्हाला प्रतिसाद द्यायला लागलेत का नाही? हो डायरेक्ट ना रिस्पॉन्स चांगला आहे सर यावेळेस. धन्यवाद. तुमच्याकडे सर नाही तुमच्याकडे वसुली झाली नाही का? मग पेठ कुठला आहे तुमच्याकडे? 68. मग तिथले लोक प्रतिसाद द्यायला हो द्यायला नाही. द्यायला लागले. हो आतापर्यंत किती वसुली झाली? 5 लाख. एवढंच सांगत आहे. या लोक सगळे. हा आपल्याकडे कुठलं पेठ आहे? तुमच्याकडे सगळी सिटी आहे. उत्तर कसबा, मोरारजी पेठ, दक्षिण कसबा. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा प्रतिसाद तरी अल्प झाला जेव्हा 100% होता
तेव्हा जरा जास्त पैसे झाले होते, आता जरा कमी आहे. धन्यवाद. तरी पण आमच्या इथं जवळजवळ 20 लाखाचा भरणा झालाय. 20 लाख हा, चेक सहित. चेक सहित 20 लाख रुपये. आपण सोलापूरकर सगळे भरा लागला बरं का पैसे, आणि हे सगळे कर्मचारी बी काम करायला आहेत. यांच्याकडे कुठला पेट आहे? तुमची मुराजी पेट मध्येच आहेत. हा, पैसे काढून दाखवा लागलेत ना. नको आम्हाला. आपल्याकडे कुठला आहे साहेब? पाचच्या पेठ कसा आहे लोकांचा प्रतिसाद? चांगला आहे. आतापर्यंत किती वसुली झाली सर? आपल्या ग्रुप कॅश 17 लाख. 17 लाख. धन्यवाद. इथं 17, तिथं 20 द्या लागलेत. आपण सोलापूरकर टॅक्स स्वरूपात पैसे द्या लागलो. हा, तुमच्याकडे किती झाले साहेब? पाचच्या पेठ जाते 17 लाख. 17.5 लाख. 17.5 लाख. आता 4:30 वाजले. किती वाजेपर्यंत आहे साहेब हे? 6:15 ऑफिस टाइमपर्यंत. ऑफिस टाइमापर्यंत आहे. 6 वाजेपर्यंत अजून लोक भरपूर प्रतिसाद देणार आहेत. मला सांगा साहेब, आपल्याकडं कुठलं पेट आहे? 32 पेठ भिडे घरकुल. बिडी घरकुल. हो. गोरगरिबी आहे. बिडी घरकुल म्हणजे हातवाड भाग आहे. कमी झालं का जास्त झालंय? 23 लाख झाले. बापरे, सगळ्यात जास्त इथं झालंय 23 लाखाचा रोग. 24 लाख झाला. 24 लाख. 24 लाख. बघा, सगळ्यात जास्त बिडी घरकुलचे लोक, हातवाड भागाचे लोक टॅक्स भरतात बरं का. प्रामाणिक आहेत. या इकडं. हा, तुमच्याकडे कुठलं पेट आहे साहेब? शेळगी. कसं आहे तिकडल्या लोक? चांगला रिस्पॉन्स आहे. आहे ना? आहे. 17 लाख रुपये झाले. तुमचे 17 लाख झाले. हो. लोक प्रतिसाद देते. चांगले शेळगीचे बी आहेत, ते बी भरायला लागलेत पैसे. आणि हे सवलत बी द्यायला लागलेत. 50% सूट द्यायला लागलेत व्याज दरावर ना. शास्ती म्हणजे व्याजच की. हा, 50% डिस्काउंट. त्याच्यामध्ये नोटीस फी, वॉरंटी व शास्ती त्याच्यात 50% डिस्काउंट. 50% डिस्काउंट द्यायला लागलेत. साहेब मला सांगा, आपल्याकडे पेट कुठला आहे? मोदी आहे. मोदी आहे. कसा आहे लोकांचा प्रतिसाद? हा, हो साहेब, कसा आहे लोकांचा प्रतिसाद? हा, ऑनलाईन याबाबत कळवलेलं आहे. त्यानुसार लोक येऊन भरत आहेत. जवळजवळ 25% लोक व्यवस्थित भरत आहेत. भरतेत ना. किती लाखापर्यंत झाले आता एकूण किती 3 लाख झाले ना आपले. हा. रेल्वे लाईनचे 3 लाख आणि मोदीतले 1.5 लाखापर्यंत झाले. धन्यवाद साहेब. साहेब आपल्याकडे कुठला आहे साहेब? तुम्ही सगळे 3 जण मिळून वसुली करतात. धन्यवाद साहेब. यांच्याकडे जाऊ म्हण. हे महिला व बालकल्याणचे अधिकारी होते, यांना इकडे दिलं टॅक्स वसुली करायला. हा, मला सांगा साहेब, आपल्याकडं किती लाख वसुली झाली आणि पेट कुठला आहे? माझ्याकडे एरिया न्यू तिरेगाव, सलगर वस्ती आणि सेटलमेंट असं 4 पेट आहेत. त्यापैकी जवळपास आता 8 लाख रुपये टॅक्स जमा झालेला आहे. त्या एरियामधून टॅक्स येत नव्हता, तरी पण आम्ही दररोज जाऊन तो टॅक्स गोळा करून आणला आणि आज त्या लोक अदालतमध्ये लोकांना बोलवून घेतल्याने आज त्याप्रमाणे त्यांनी 8 लाखाचा चेक आणि पैसे पूर्ण भरले. धन्यवाद साहेब. थँक्यू सर. किती चांगली माहिती दिलीत. सगळ्या पक्ष जरा वेगळंच असतंय. ते जनसंपर्क अधिकारी म्हणून होते, त्यांच्यामुळे त्यांना पत्रकारात राहिलेले आहेत, त्यांना खूप काय माहिती आहे. आपल्याकडे काय वसुली झाली आहे साहेब? तुम्ही सोबतच आहेत. हा, या इकडं. अजून विचारू म्हण इकडं साहेबाकडे जाऊन. या दादा, मला सांगा साहेब, किती झाली वसुली आणि पेट कुठला आहे तुमच्याकडे? सर माझ्याकडे पेठ 53 आहे. माझ्याकडे 2,20,000च्या आसपास वसुली झाली आणि दोघांना फोन केला सर. ती येतो म्हणजे त्यांची वाट बघत बसलोय, त्यांना फोन करतो परत. कसा आहे लोकांचा प्रतिसाद? बऱ्यापैकी सर, बऱ्यापैकी. हो, आमचे सोलापूरकर पैसे भरायला लागलेत. भरलेत. धन्यवाद. या दादा, तिकडे जाऊ म्हण. आणि विचारू म्हण. आता लास्ट तिकडं राहिलंय, त्यांच्याकडे कुठलं पेट आहे त्यांना विचारू म्हण. त्याच्या मला नमस्कार. मला सांगा, युजेस चार्जेस म्हणजे तुम्हाला माहित आहे का? नाही साहेब, काहीच माहिती त्याच्यामध्ये युजेस चार्जेस आहे का? बघा, नाही. आता काय बघा तुम्ही सगळं, आम्हाला तर काय कळत नाही, मी अनपड आहे. हा, युजर चार्जेस आहे की. हा, काय बघा ते 13,980 रुपये. हा. आता कसं करायचं सांगा. काय यूज केला? काय यूज काहीच नाही, फक्त नळ आणि कचरा आहे. एवढं दुसरा काय, नळ कचरा तेवढंच, बाकीचं काय नाही. यूज करायचं काय? लाईट बिल तर वेगळं त्याचं आहे, हे वेगळे उलाल आहे, मग कसं करायचं?
हे जे युजर चार्जेस आहे हा. ते तुम्हाला माहित नाही. नाहीये, काहीच माहिती नाही आम्हाला. लक्षात असू दे, आपल्या सोलापूरकरांना युजर चार्जेस आहे अजूनपर्यंत माहित नाही, पण ते लोक भरतात. आता बरं, पूर्ण तुम्ही- भरते. आता नील केलंय आम्ही सगळं. नील केला आता नील केलं बघा. नील केला. धन्यवाद, चांगली गोष्ट आहे. 665 रुपये काय आहे ते नील करून टाकलो. धन्यवाद. ओके, इकडे जाऊ म्हण साहेबाकडे. मला सांगा साहेब, आपल्याकडे कुठलं पेट आहे? हॅलो, ते नंबर चुकलाय काय की तेवढं जरा पाठवा की. हा दादा, हॅलो, तुम्ही तिघं एकत्र आहेत ना? हा, मला सांगा साहेब, आपल्याकडे पेट कुठला आहे? आमच्याकडे बाळेपेठ आहे. बाळेपेट आहे. हा, बाळेपेठ आहे. कसं आहे लोकांचं प्रतिसाद? चांगला घे, लोक पैसे भरतात? भरतीत घे. किती लाखाची वसूल झाली? वसुली आज आमचं जवळजवळ 22 लाख रुपये झाले. 22 लाख झाले. अजून परत व्हावं यासाठी हा. प्रयत्न करायला लागले. नाही, कसं आहे, जरा सवलत वगैरे मिळाली तर लोकांचा भरायला चांगला प्रतिसाद असतोय. धन्यवाद. खूप काही चांगली. बाळ्याचं आहे तुमचं, बाळापेठ आहे का? गावठाण आहे. गोरगरीब आहेत, हातवड भागाचे लोक आहेत, भरतेत. मला सांगा, तुम्ही टॅक्स भरायला आलेत का? मला सांगा, युजर चार्जेस म्हणजे तुम्हाला माहित आहे का काय? नाही माहित नाही, माहित नाही. सर तुम्हाला सांगा, तुम्ही सांगा, युजर चार्जेस हे माहित आहे का तुम्हाला? वापरा संदर्भात चार्जेस ना, कुठले चार्जेस काय आम्ही कधी वाचलेच नाही. महानगरपालिका तिथे पाठवून आम्ही भरत राहतोय, काय सांगायचं तुम्हाला. गांभीर्यच नाही आम्हालाच गांभीर्य नाही. आमचा पैसा कुठं कशात जातोय, कशात काढून घेते महानगरपालिका. ठीक आहे, बघतो तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल. आता धन्यवाद. मला सांगा, तुम्हाला युजर चार्जेस म्हणजे माहित आहे का? नाही सर, माहित नाही. पण आता आमच्याकडे आम्ही तर हद्दवाड भागामध्ये रस्ते नाही, ड्रेनेज लाईन नाही, सफाई पट्टी नाही, पाणीपट्टी नाही, काय सुद्धा नाही, तरी बी लाख रुपये टॅक्स आले. काहीच नाही, ड्रेनेज लाईन सुद्धा नाही, अजून सफाई पट्टी नाही, काय सुद्धा नाही. धन्यवाद. साहेब, आपल्याकडे किती झाले वसुली? 2 लाखापेक्षा जास्त झाले. आपल्याकडे कुठलं पेट? देगाव देगाव आहे. लोक प्रतिसाद द्यायला लागले, बऱ्यापैकी द्यालेत. धन्यवाद. साहेब, मला सांगा, बोला की. युजर चार्जेस तुम्हाला माहित आहे का काय? आहे तर लावायला लागले तर, कारण की ते काय ड्रेनेजचं वगैरे म्हणतात की बाबा सांडपाणी म्हणा किंवा आपलं शौचालयाचं म्हणा, जे काय जोडलेलं त्याचं लावा लागेल म्हणून सांगितलं. तेवढंच माहिती हे मान्य आहे का तुम्हाला? आता तेच सांगा, आमच्या तर आता जे काय वॉर्डामध्ये अजून ते सांगतो, अजून रस्ता तर नाहीये, ड्रेनेज लाईन तर आता आलेली आहे, त्याला परत रस्ता नाही, काय नाही. मग आता ते युजर चार्जेस म्हणून घेतात, त्या नावाने घेतात, त्याच्यात जात असेल ते पैसे. काय बरोबर आहे का? धन्यवाद. या दादा, अजून कोण कोण? तुम्ही टॅक्स भरायला आलेत का? भरला का टॅक्स? मला सांगा, युजर चार्जेस म्हणजे तुम्हाला माहित आहे का? युजर चार्जेस म्हणजे जे ड्रेनेजचं पाणी वगैरे जाते ते. हा, हा, माहित आहे. हो. ते पैसे तुम्हाला लागावं असं वाटतंय का तुम्हाला? पैसे लागूच नाही ना, ते अजून सुविधा कुठे झाल्यात. स्मार्ट सिटी आहे, त्यावर आकारणी केली जाते, पण त्या पद्धतीने सोय दिली जात नाही ना. सोय दिली जात नाही ना, काय सेवा केली कुठली एरिया तुम्ही?